अनुराधाजी तुमच्याकडे येणार आहे आता. बॉलिवूडमधली तुमची एंट्री मला कळाली, मराठीत सुद्धा तुम्ही गातच होतात. पण एक असा सिनेमा आहे म्हणजे घराघरांमध्ये खेडोपाड्यात अनुराधा पौडवाल म्हटलं की आशिकी सिनेमा हे एक गणित झालेलं आहे. फिल्म आशिकी ची जी गाणी आहेत ती फिल्मसाठी म्हणून रेकॉर्ड न होता आधी एक अल्बम ओ म्हणून आम्ही ती रेकॉर्ड केलेली. आणि ज्या वेळेला ती गाणी महेश भट्टजींनी ऐकली त्यावेळेला मग ते म्हणाले की मैं इस पे फिल्म बनाना चाहता हूँ. वा वा. आणि त्याप्रमाणे मग त्यांनी स्टोरी जी लिहिली आणि मग त्यांनी सांगितलं की अमकी अमकी गाणी आम्ही त्याच्यामध्ये पिक्चराइज करू. क्या बात है, क्या बात है. वा वा, क्या बात आहे. एक गाणं तुमचं आम्ही ऐकलेलं आहे, आणखीन एक गाणं ऐकण्याची इच्छा आहे. गणपती उत्सव म्हणजे अत्यंत आनंदाचा आणि मजेत घालवण्याचा उत्सव आहे. त्यामुळे पुढचं गाणं गंमत जम्मत ह्या चित्रपटासाठी गायलेलं अनिल अरुण यांच्या कंपोजिशनमधलं हे गीत आहे, मी आले निघाले. क्या बात आहे, वा वा. वा. आणि आता काही रसिक प्रेक्षक उरले होते, त्यांच्याशी मला बातचीत करायची आहे. कोणाला काही प्रश्न किंवा काही सांगायचं आहे का? बोला सर. नमस्कार. मी एक छोटा कलावंत, मी जादूगार आहे सर. तुम्ही जादूगार आहात? हा, वाटत नाही चेहऱ्यात पण मी आहे सर जादूगार. अच्छा. हा, तर मी असं म्हणजे आता म्हणजे गणपती बाप्पा आमचा दैवत आहे कलाकार लोकांचा, तर गणपतीमध्ये मी छोटे मोठे जादूचे प्रयोग करत असतो सर. बरं. मला जर संधी दिली तर मोठ्या मोठ्या लोकांसमोर छोटी म्हणजे माझी खासियत आहे सर. काय? म्हणजे माझी खासियत म्हणजे असा गणपती बाप्पाला आपण मान देतो तसं उंदीर मामाला पण आपण मान देतो. तर हे बघा माझ्याकडे हा जादूचा रुमाल आहे सर. हा. ते ह्या रुमालापासून मी उंदीर मामा बनवतो आणि त्याला जिवंत करतो सर. अच्छा, जिवंत पण करता? हा सर, जिवंत करतो क्या सर. बात आहे. ही जादू तर मग बघायला पाहिजे. हा सर. रुमाल आहे, काय आहे का बघा या रुमालामध्ये? काय काय नाही, नाही. काय आहे रुमालामध्ये मागं पण बघा. काय नाही. 2 मिनिटं मला वेळ द्या, उंदीर मामा बनवतो. हे असा उंदीर मामा मी बनवलेला आहे. अच्छा, हा उंदीर आहे असं समजायचं आम्ही आता. आज समजेल सर. बर. कारण याच्यामध्ये जीवन आलं ना की तुम्हाला खरोखर वाटेल का हा उंदीर आहे प्राण म्हणून. फुंकतो असं म्हणा. प्राण फुंकतो सर याच्यामध्ये. हा. बाप्पा गडबड नाही. ऐक 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 गडबड नाही. ऐक त्यांना येत जात. ऐक, गडबड. हा, अच्छा असं आहे. ऐक ऐक हे बघा सर, हे बघा. ऐक चुप 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 चुप. बघितलं अरे तुम्ही वा, बघितलं? वा, हे बघा. तर असं मी वा वा. छान छान. आणि काय काय जादू करता तुम्ही? नाही, मला बायकोने सांगितलं की तुम्ही तिकडे जा आणि ॲक्च्युली मला घड्याळ दाखवायची होती सर. नवीन घड्याळ घेतली. बायकोने सांगितलं, बायकोने गिफ्ट दिली मला. बायको म्हणजे नुसतं प्रेक्षकात बसले तर ते घड्याळ दिसणार नाही, स्टेजवर जाऊन असं काहीतरी धंदे करा म्हणजे दिसेल सर. उत्तराजी आणखी कुठलं गाणं आम्हाला ऐकायला मिळणार आहे? सचिनजींचा जो चित्रपट आहे नवरा माझा नवसाचा, त्याच्यातली ही गाजलेली वा वा. लावणी आहे ती मी सादर करणार आहे. ओहो, चला जेजुरीला जाऊ, चला. हो. शौनकजी तुमच्याकडे मी आता येणार आहे. खरं तर नवीन पिढीतल्या गायकांसाठी सुद्धा तुम्ही बरंच काम करताय, त्यांच्यासाठी तुम्ही शिष्यवृत्ती देता असंही मी ऐकलेलं आहे. आणि जुन्या काळातले शास्त्रीय गायक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही पेन्शन योजना सुद्धा सुरू केलेली आहे. तर काय आहे ही संकल्पना? माझे आई आणि वडिलांचे जसे माझ्यावर सांगीतिक संस्कार आहेत त्याप्रमाणे एक सामाजिक बांधिलकी, माझे वडील म्हणायचे नेहमी की कलाकाराला सामाजिक बांधिलकी हवी, ती नसते. त्यामुळे तो जो समाज त्याला मोठा करतो
त्याला तो विसरतो किंवा त्याच्या प्रती त्याचं देणं लागतं. आणि या भावनेतनं बाबांनी एक तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान म्हणून एक ट्रस्ट सुरू केला, जो बाबा, माझे भाऊ मंगेश मुळे, माझे मामा, माझ्या आई विद्या अभिषेकी हे सांभाळत होते आणि ते त्यांच्या परीने काम करत होते त्याच्यात. बाबांच्या नंतर मी, माझे भाऊ आणि आमचे सगळे शिष्यांनी हे काम हातात घेतलं. आणि बाबा नेहमी आम्हाला म्हणायचे की कलाकाराला प्रॉव्हिडंट फंड नसतो, ग्रॅच्युटी नसते, त्याचा आवाज चालणं बंद झालं की, आणि बरं हा धंदा गोरखधंदा आहे, लाखाचे 12,000 करणारा धंदा, आणि आम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग वगैरे आत्ता यायला लागलं, त्यावेळेस कलाकारांना नव्हतं ते. तर या लोकांची परिस्थिती वाईट होते, ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं याच्यासाठी. आणि जर आम्ही त्यांच्यासाठी काही करू शकत नाही तर मग काय उपयोग आहे ना. त्या भावनेतनं आम्ही काय करणार, 2 वेळचं त्यांना जेवण मिळालं तरी चांगलं आम्हाला समाधान आहे. त्या भावनेतनं आम्ही गुरुदक्षिणा म्हणून स्कीम सुरू केली. मी 8 ठिकाणी संगीत संमेलन करतो बाबांच्या नावाने. त्यात यंग लोकांना स्टेज देतो आणि त्याच्यातनं काही जो पैसा येईल तो आम्ही हे वारकरी संप्रदायातनं किंवा गरीब घराण्यातनं मुलं आली ज्यांना संगीतासाठी आपलं आयुष्य व्हायचं आहे त्यांना हे देतो, शिष्यवृत्त्या. आणि जे बुजुर्ग गायक आहेत किंवा कलाकार आहेत ज्यांची आत्ता परिस्थिती ठीक नाही, त्यांच्या अकाउंटमध्ये आम्ही दर महिन्याला असे एक गुरुदक्षिणा जमा करतो. आम्ही नाव सांगत नाही त्यांचं, कारण त्यांचं कार्य खूप मोठं आहे. गुरुदक्षिणा जमा करतो ज्यातनं त्यांना कमीत कमी 2 वेळचं जेवण चांगलं मिळेल. क्या बात आहे, क्या बात. तर गणेश स्तुती तुमच्याकडून आम्ही ऐकली, आणखीन आम्हाला काय ऐकायला मिळेल? रविदादांची फरमाईश आहे ती मी आज पूर्ण करतो. वा, आमच्या वडिलांची एक फार गाजलेली ठुमरी आहे. अनुराधाजी, आता आम्ही तुमच्याकडे येणार आहे. एक नवीन सांस्कृतिक कार्यक्रम तुम्ही रंगमंचावरती आणलेला आहे आणि त्याचं नाव आहे रुपेरी वाळूत. तर काय आहे हा कार्यक्रम, कारण त्यामध्ये तुमची पुढची पिढी सुद्धा आम्हाला बघायला मिळते. अगदी बरोबर. रुपेरी वाळूत हा कार्यक्रम आम्ही आता नुकताच लॉन्च केलेला आहे आणि त्याच्यामध्ये माझी मुलं कविता पौडवाल, अतुल पुळे आणि आदित्य ह्यांनी, अनिल अरुण ह्यांची गाणी ह्या कार्यक्रमात आम्ही सादर करतो. आणि ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य हे आहे की ओरिजिनल चाली तशाच ठेवून काही गाण्यांचं थोडंसं म्हणजे थोडासा चेंज केला आहे त्याच्या अप्रोचमध्ये. म्हणजे ज्याला अनप्लग्ड, आज अनप्लग्ड खूप पॉप्युलर आहे, तर कुठेही त्या मूळ गाण्याला धक्का न लावता अनप्लग्ड असं ही मुलं सादर करतात. क्या बात आहे. स्वागत करूयात कविता आणि आदित्य पौडवाल यांचं. आदित्यचा चेहरा अगदीच आईसारखा आहे, अगदी सेम टू सेम दिसतात दोघेही. थँक्यू. आदित्य, मनापासून स्वागत. आणि ज्या एका कार्यक्रमाचा आत्ता आम्ही उल्लेख केला, रुपेरी वाळूत, हा कार्यक्रम तुम्ही करताय, कसा आहे अनुभव तुमचा? खूपच सुंदर. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे वी ॲज अ फॅमिली, म्हणजे मी, कविता माझी बहीण आणि माझी आई, वी ऑल डुईंग दिस टुगेदर फॉर द फर्स्ट टाईम. सो द लॉट ऑफ एक्साइटमेंट, देर अ लॉट ऑफ नर्वसनेस, कारण का ही गाणी इतकी पॉप्युलर असल्यामुळे तुम्ही इझिली त्यांना चेंज नाही करू शकत. पण एक्साइटमेंट आहे की लोकांना ती नवीन एका रूपामध्ये सादर करण्याची. वा. कविता, तुमचा कसा आहे अनुभव या कार्यक्रमाचा? मी गायिका आहे आणि इथे इतक्या मोठमोठ्या गायिका आहेत, त्यांच्यासमोर असं म्हणणं मला थोडंसं नर्वस वाटतं आहे. पण मी सुद्धा गाते आणि गेले काही वर्ष मी गाते, सुरेशजींकडनं मी शिकलेली आहे. पण तरीही इतक्या वर्षात मराठी कार्यक्रम करण्याचा मला कधी मौका मिळाला नाही, किंवा मराठी गाणी एक्सक्लुझिव्हली गाण्याचा. आणि आज जो प्लॅटफॉर्म मिळाला आहे तो थेट अनिल अरुण यांच्या गाण्यांचा. सो आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल. क्या बात आहे. तुम्हाला मनापासून या मंचातर्फे मी शुभेच्छा देतो या कार्यक्रमाला. आणि या कार्यक्रमातल्या एका गाण्याची झलक तर आम्हाला इकडे बघायचीच आहे.